मुळात पंढरपूर नगरपालिकेची ड्रेनेज योजना ही एक चुकीच्या पद्धतीने राबवली आहे. महाराष्ट्रात मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतोय की कुठलीही ड्रेनेजची राज्यातली नगरपालिकेची महानगरपालिकेची योजना ही योजना टेल टू हेड म्हणजे पायथ्याकडून डोक्याकडे जायची असते. त्याचं कारण आहे की वर लहान साईजची पाईप वापरली जाते. कुणी आर्किटेक्चर इंजिनियर तुम्हाला त्या ठिकाणी सिव्हिलचा माणूस सांगू शकेल. आणि खाली शेवटला जिथं मैला आणि पाणी येतं तिथं मोठ्या व्यासाची पाईप असते. त्याच्यामुळं त्याची लेवल चुकू नये म्हणून खालून वर यायचं. त्याला अनेक उपफाटं पुन्हा फुटलेले असतात. म्हणजे जसं जसं नगर जशी राहणारी वस्ती आहे लोकवस्ती आहे त्या पद्धतीनं प्रत्येक रस्त्याच्या साईडनी ती पाईप गेलेली असते. आणि ते मेन जी ड्रेनेजचं पाईप आहे ती चुकू नये म्हणून खालून वर यायची पद्धत शासनानं किंवा ज्या काय त्यातल्या तज्ज्ञ मंडळींनी काही निकषामध्ये ठरवून दिलेले त्या पद्धतीनं राबवायला पाहिजे. पण एकमेव महाराष्ट्रातली ही योजना वरून खाली सुरू झाली. आपल्याला माहिती आहे कशासाठी झाली, कुठनं झाली, कराड नाक्याच्या वर कुणाची प्रॉपर्टी आहे, तिथं कशासाठी पहिल्यांदा दिलं. जे काम पहिल्यांदा त्या डिझाईनमध्ये नसणारं काम प्राधान्याने घेतल्यामुळं आजही तुम्ही मला सांगा, आजही भगवान नगर, आजही राऊतमळा, आजही त्या ठिकाणी बनसोडे मळा, आजही गुरुदेव नगर या भागात, आजही इसबाईच्या काही परिसरामध्ये, आजही त्या कैकाडी महाराज मठाकडल्या झोपडपट्टीच्या परिसरामध्ये, आजही संतपेठेतल्या काही भागामध्ये अजूनही ड्रेनेजची योजना अपुरी राहायचं कारण काय हो? ड्रेनेजची योजना मंजूर करताना पूर्ण शहराचा नकाशा आणि त्यात असलेल्या एकूण रस्त्याची लांबी, रहिवासी असलेल्या लोकांच्या नागरिकांच्या घरापासूनचा सगळा इस्टिमेट केलं जातं. आणि त्या इस्टिमेटनुसार केंद्राचा राज्याचा निधी मंजूर केला जातो. आणि त्याच्यामध्ये नगरपालिकेचा ओन फंड, नगरपालिकेकडे पैसे नसताना पंढरपूर अर्बन बँकेतनं त्या ठिकाणी कर्ज काढलं आणि हे आपल्या नगरपालिकेचा ओन फंड म्हणून भरला. आम्ही ठीक आहे म्हणलं, नगरपालिकेची एक योजना होत असेल तर ती ड्रेनेजची योजना पूर्ण व्हावी. पण अशी कुठलं पंढरपूर शहर 10 वर्षात, ही योजना 10 वर्षापूर्वी सुरू झाली आहे, अशी कुठली पंढरपूर शहरातली की 5 पट पंढरपूर वाढलं त्याच्यामुळं 4 पट त्याची किंमत वाढली. ह्यांची सत्ता गेल्यानंतर आपण 2010 सालापासून म्हणजे 11 सालापासून आम्ही 14 सालापर्यंत राज्यामध्ये सरकार आमचं होतं. पृथ्वीराज चव्हाण बाबांकडं आम्ही ड्रेनेज योजनेला किती पैसे आणलेत हे तुम्ही जाधव म्हणून शिव होते, गोरे म्हणून होते आणि आता बापट म्हणून शिव आहेत, त्यांना विचारू शकता आपण किती रक्कम त्या ठिकाणी ह्या ठिकाणी पहिल्या सरकारने ह्या ड्रेनेजसाठी दिली. तरी ही योजना अपुरी राहिली. आणि धूळ उडायचं कारण एकमेव आहे, ड्रेनेजमधून पिण्याच्या पाण्याची पाईप टाकली. त्या पाईप काय वापरलेल्या आहेत आपण? ISIच्या चांगल्या मार्क असलेल्या स्टँडर्ड पाईप वापरायला पाहिजे. त्याला प्रेशर किती जरी दिलं तर त्या पाईप फुटू नयेत. परंतु ह्यांनी आत्तापर्यंत GI पाईप वापरलेत. GI पाईप आपण कशाला वापरतो? एखाद्या इंजिनियरला विचारा. GI पाईप 4था मजला, 5वा मजला, 3रा मजला वरून जी शौचाचं किंवा लॅट्रिन टॉयलेटचं बाथरूमचं पाणी विना प्रेशर खाली येण्यासाठी बंदिस्त पाणी यावं म्हणून त्याच्यासाठी त्याला प्रेशर अजिबात चालत नसतं. त्या कापरासारख्या असतात, ते कधीही फुटतात प्रेशर दिलं की. आणि म्हणून GI पाईप कधीच पाणी पुरवठ्याला वापरली जात नाही. पण पंढरपूर नगरपालिका अशी आहे की तिथं GI पाईप वापरले गेलेत. आणि ती पाईप फुटली की मग गटरीचं आणि मैला मिश्रित पाणी त्याच्यात मिसळतं. आणि मग लोक आमच्या टेबलवरती बाटल्या भरून आणून महिला भगिनींनी काही वडीलधाऱ्यांनी आणून ठेवले. आम्ही तरीसुद्धा सत्ता आमची नाही म्हणून आम्ही गबसलो नाही. आम्ही शिवला जाब विचारलेला आहे. आम्ही त्या लोकांना पाणी तसं का जात आहे तिथली माहिती घ्या. आणि मग त्यांना कळलं की खाली पाईप फुटलेले आहेत आणि ते लिकेज झालेले आहेत. त्याचं पाणी डांबरीवरनं वर यायला उशीर लागतो. ज्या वेळेला खाली पाणी जास्त जाईल त्यावेळेला ती वलं होऊन मग पाणी आलं की मग त्यांना कळतं इथं लीक झालं आहे. तोपर्यंत त्या लोकांनी गटरीचं आणि मैला मिश्रित पाणी त्यांना प्यावं लागतं. आणि म्हणून ती खोलायचं, खोललं की त्याचं लिकेज काढायचं आणि पुन्हा डांबरी किंवा BBMचं पॅचवर्क न करता तसाच रस्ता फक्त मातीनं मुजवून टाकायचा. ती धूळ रस्त्यावर येते आणि आज ही धुळीचे लोट आपल्याला पंढरपुरात बघायला मिळतील. ह्या सगळ्या गोष्टी जर नीट तपासल्या तर लोकांच्या लक्षात येईल की यातून बगल बच्चांना जगवायचा धंदा आहे सुरू.